आज आपण करणार आहोत मेदूवडा सांबार। त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे शेवग्याच्या शेंगा, सांबार कांदा, लाल भोपळा, चिंच, टोमॅटो, सांबार काकडी, कढीलिंब, आलं आणि भेंडी। आता मी दुसरीकडे कढई तापवून घेतली आणि त्यात तेल घालून घेतलेलं आहे। त्यात मी मोहरी घातलेली आहे, हिंग घातलेला आहे आणि आता मी त्यात घालणार आहे सांबार कांदा। सांबार कांदा आणि कढीलिंब घालून घेतलेला आहे। आता मी त्याला व्यवस्थित परतून घेणार आहे आणि परतल्यानंतर मी त्यात भेंडी घालणार आहे, उभी चिरलेली। 2 ते 3 भेंड्या पुरेशा होतात। त्या व्यवस्थित तेलात परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याला तार सुटत नाही। आणि त्यानंतर आता टोमॅटो आणि आलं घालून घेतलंय आणि व्यवस्थित परतून त्यात मी थोडं मीठ घालून घेणार आहे, म्हणजे कांदा आणि टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजतो। आणि आता मी त्यात लाल भोपळा आणि सांबार काकडी घातलेली आहे, ड्रमस्टिक्स घातलेले आहेत आणि व्यवस्थित आता हलवून मी त्याला आवडीप्रमाणे तिखट घालणार आहे आणि सांबार मसाला घालून घेणार आहे। थोडं पाणी घालून हलवून घेणार आहे आणि भाज्या व्यवस्थित शिजवून घेणार आहे। सांबार काकडी जी आहे ती घातल्यामुळे सांबाराला एक सुरेख चव येते आणि ऑथेंटिक साऊथ इंडियन सांबार जसं लागतं तसंच हे सांबार लागतं। आता मी हलवून घेणार आहे आणि पुन्हा थोडं पाणी घालून भाज्या शिजवून घेणार आहे। आणि आता भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत, त्यात मी शिजवलेलं तुरीचं वरण घातलेलं आहे आणि मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित। आणि त्यात मी आता घालणार आहे चिंचेचा कोळ। चिंचेचा कोळ घालून झाल्यानंतर आपण थोडं पाणी परत घालून एकदा कन्सिस्टन्सी चेक करून मग आपण सांबार जे आहे उकळून घेणार आहोत। आणि दुसरीकडे आपण वडा सांबारसाठी वड्यांची तयारी करून घेतलेली आहे। उडीद भिजत घालून त्याचं मिक्सरमधनं काढून पीठ तयार केलेलं आहे। मीठ, कढीलिंब, मिरची, आलं आणि खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत, हे आपण पिठात घालणार आहोत। ही बघा कन्सिस्टन्सी बघा पिठाची जी आत्ता आहे याच्यापेक्षा थोडी घट्ट अजून कन्सिस्टन्सी चालू शकेल। आता आपण हे सगळं पिठात घालून एकत्र करून घेणार आहोत। पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती यासाठी बघा म्हटलं, कारण की आज आपण हे उडीद वडे जे आहे ते मेदूवडा मेकर जे बाहेर मिळतं त्यांनी करणार आहोत। हॉटेलमध्ये वगैरे मेदूवडा मेकरनीच वडे घालतात आणि त्यामुळे आपल्याला तसे वडे घरी करता येत नाही असं वाटतं, पण या यंत्राने अगदी तसेच वडे घरच्या घरी आपण करू शकतो। हे बघा, हे अशा प्रकारचं यंत्र असतं, याला वरती स्प्रिंग असते, ती वरून दाबली की खालून जे आहे ते वडे आपले तेलात आपण सोडू शकतो। आता आपण पीठ यात घालून घेतलेलं आहे यंत्रात आणि दुसरीकडे मी तेल तापवून घेतलेलं आहे। आता तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि मग गॅस बारीक करून वडे घालायचे। ते बघा, वडे घालताना एक गोष्ट लक्षात घ्या की स्प्रिंगवरून दाबल्यानंतर जे पीठ आहे वड्याचं ते पुरेसं बाहेर आल्यानंतर स्प्रिंग सोडायची आहे, म्हणजे वडे चांगले पडतात। अन्यथा वडे नीट पडत नाही। तुम्ही जर वडे घालताना घाई केलीत तर वडे तुटतात आणि नीट पडत नाही यंत्रातनं। मग असं वाटतं की यंत्र आपण का घेतलं, पण खरं तर हे यंत्र खूप उपयोगी आहे आणि वडे अतिशय सुरेख होतात। तुम्ही एकदा करून बघा आणि प्रॅक्टिसनी तुम्हाला अशा प्रकारे वडे करायला येतील नक्कीच। हे आपलं वडा सांबार तयार आहे।
तुम्हाला आमच्या रेसिपीज आवडत असतील तर नंदिताज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा बघा आपला वडा अगदी जाळीदार झालेला आहे.